इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. माघ पौर्णिमा दिवस आणि रविपुष्य योगामुळे निर्माण झालेला सर्वसिद्धी योगाच्या धार्मिक महत्त्व असलेल्या पर्वकालानिमित्त आखाडा परिषदेच्या वतीनं त्र्यंबकेश्वर येथील बिल्व तीर्थावर असंख्य साधू महंतांनी पर्वस्नान केलं आहे. त्र्यंबकेश्वर जशी मंदिरांची नगरी आहे तसे अनेक तीर्थकुंड या नगरीमध्ये आहेत. प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख असलेले काही तीर्थकुंड काळाच्या ओघात लुप्त झाले तर काही कुंडांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांची दुरावस्था झालेली आहे. जुना आखाडाचे आंतरराष्ट्रीय संरक्षक श्री महंत हरिगिरीजी महाराज यांनी काही तीर्थ प्रकाश झोतात आणण्यासाठी कंबर कसली आहे. आज माघ पौर्णिमा आणि सरससिद्धी योग साधून आल्याने जुना आखाडा अर्थात नील पर्वताच्या उत्तर बाजूस खाली असलेल्या बिल्व तीर्थामध्ये आज पर्वस्नानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री गणपती पूजन, वरुण पूजन, आखाड्याची इष्टदेवता असलेल्या भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. पूजेचे पौराहित्य जुना आखाड्याचे वंशपरंपरागत तीर्थ पुरोहित त्रिविक्रम शास्त्री जोशी, पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे, सुयोग देवकुटे यांनी केले. यानंतर जलपूजन करून साधू महंतांनी बिल्व तीर्थात पर्वस्नान केले. यावेळी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्री महंत रवींद्रपुरीजी महाराज आदींसह साधू महंत उपस्थित होते. NCN न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र धाने, त्र्यंबकेश्वर.